आपल्या बायकांचं डोकं एवढं चालते ना, आपण कोणतीच गोष्ट वेस्ट जाऊ देणार नाही. कालचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल तर त्यामध्ये सकाळचं रुटीन शेअर केलं होतं मी. त्यानंतर हे ब्लाऊज कटिंग करायला बसले होते आणि हो, कालच्या व्हिडिओला मला एक कमेंट सुद्धा आला होता की तू दिवसातून किती ब्लाऊज शिवतेस म्हणून. तर याच्या अगोदर ना मी 5-6 वगैरे शिवत होते, म्हणजे होईल तेवढे शिवायचे, पण आता जास्त लोड घेत नाही, 1 किंवा 2 एवढे शिवते. आता झालं होतं स्वयंपाकाचं टायमिंग बघितलं तर थोडीशी भाजी शिल्लक होती सकाळची, त्याचं म्हटलं काहीतरी करावं. ते दाखवतेच तुम्हाला. त्या अगोदर बघा ताक शिल्लक होतं आणि आंबट झाल्यानंतर ते पण कोण खात नाही, केलं तर कढी करते, नंतर दुसरं काहीतरी करणं होतं. आता म्हटलं राहू दे कढी करायचं म्हणून रवा होतं घरामध्ये, तर तेच रवा ताकामध्ये भिजत ठेवलं. सकाळी त्याचे नापे करणार, सकाळी करायचं असेल ना तर रात्री भिजवल्यावर छान होतं तापे, तर ते ठेवून दिलं. त्यानंतर बघा बेसन घेतले. आता जास्त भाजी नव्हतं त्यामुळे थोडं ओवा टाकलं, चवीनुसार मीठ टाकलं. आता मी काय करते तुमच्या लक्षात आलंच असेल. आणि हे करायच्या वेळेस ना ह्यामध्ये थोडंसं मी सोडा पण टाकला खाण्याचा. आणि मागच्या एका व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल, त्याला बरेच दिवस झाले आता, तेव्हा ना मी समोसा केलं होतं भाजी शिल्लक राहिलेलं त्याचं. तर आज वडा केलं, तर वडा इतकं छान झाला होता ना, खरंच खूप छान झाला. मग चालतंय ना आपल्या बायकांचं डोकं. तुम्ही सुद्धा करता का असं? मी तर कधी तर करत असते, असं जास्त वेस्ट होणार असेल तर असं करते. आता वडा केलाय म्हटल्यानंतर मग ह्यांना पाव सुद्धा आणायला सांगितलं होतं. मस्तपैकी वडापाव एन्जॉय केला आम्ही. चला मग भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.